या बुलेटिनची सुरुवात करूयात संभाजी भिडेंच्या अडचणीत वाढ करणाऱ्या बातमीने। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडेंविरोधात अखेर गुन्हा दाखल झाला। अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला। काँग्रेसने भिडेंविरोधात तक्रार दाखल करत अटक करण्याची मागणी केली होती। त्यानंतर राजापेठ पोलिसांनी प्रक्षोभक भाषण करणं 153 कलमाअंतर्गत संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल केला। भिडेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यभर त्याचे पडसाद पाहायला मिळतात। तर संभाजी भिडेंच्या वक्तव्याच्या विरोधात यवतमाळमध्ये त्यांचे पोस्टर फाडण्यात आले, तर कोल्हापुरात जोडे मारो आंदोलन करण्यात आलं। पुण्यात देखील आंदोलन करत त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, तर बुलढाण्यात देखील आंदोलन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। माझी विनंती आहे सत्ताधाऱ्यांना की या भिडेवर गुन्हे दाखल करा, याला तडीपार करा आणि याला फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर याला देशातून तडीपार करा। इतका नालायक सारखं, इतका बेरड सारखा हा माणूस येऊन बोलतो आणि युवकांना भडकवतो, युवा पिढीचं पूर्ण आयुष्य बर्बाद करतो। आणि आपण सेक्युलर लोक नष्ट करायचे असं बोलतो, म्हणजे काय लाज वाटते की नाही या लोकांना? संभाजी भिडे गुरुजींचं कुठलंही वक्तव्य हे कुठल्याही प्रसार माध्यमातून आलेलं नाही। हे जे वक्तव्य आहे हे कोणीतरी सांगितलं की ते असे बोलले म्हणून आहे। काल सभागृहामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी निवेदन करताना स्पष्टपणे सांगितलं आहे, चुकीचं केलं असेल तर त्याच्यावर स्पष्टपणे गंभीर कारवाई केली जाईल। मला वाटतं की ज्या गोष्टीमध्ये कुठल्याही प्रकारची क्लिप नाही, कुठल्याही प्रकारचा पुरावा नाही आणि मुख्यमंत्र्यांनी जर त्याची चौकशी लावून त्याची वस्तुस्थिती सभागृहाला मागितली असेल तर सभागृहात माननीय मुख्यमंत्र्यांचं किंवा उपमुख्यमंत्र्यांचं उत्तर देईपर्यंत आपण यावर बोलणं योग्य नाही। ठाकरे गटाचे विभाग प्रमुख प्रमोद शिंदे यांच्या नेतृत्वात सायन कोळीवाडा इथल्या शिवसैनिकांशी उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला। ते त्यांना भेटायला आले होते, त्यावेळी उद्धव ठाकरेंनी सगळ्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला। त्यावेळी त्यांनी भाजप आणि शिंदे गटाला आव्हानच दिलंय, ज्यांना जायचं त्यांना जाऊ द्या। एक लक्षात येतंय, उलटे लक्षात येतंय की कोणी गेल्यावर आपल्या सागराला जास्त उधाण येतं, मग ते रागाचं आहे, द्वेषाचं आहे, जिद्दीचं आहे आणि जिंकण्याची आपली ईर्ष्याही आणखी वाढलेली असते। त्यामुळे जे गेलेत त्यांना जय महाराष्ट्र। आता त्यांचा आणि आपला संबंध तुटला, फक्त त्यांनी गेल्यानंतर पक्षाशी गद्दारी करू नये आणि पक्षाच्या विरुद्ध काम करू नये। अश्रूचं मोल हे ज्याला कळतं ना तोच निष्ठावान आहे, तोच निष्ठावान। त्या अश्रूच्या मागे तुमच्या सगळ्यांची जी मेहनत आहे, त्या मेहनतीने ज्यांना मोठं केलं त्यांना अजीर्ण झालं आणि ते निघून गेले, तरी देखील आपलं जे काय मी असं म्हणेन शिवभोजन आहे, अनेक जण जेवण पोट भरून जातात आणि दुसऱ्या पक्षात जातात, ते काय संपू शकत नाही, कधीच नाही। आणि हीच आपली खरी ताकद आहे। भाजपला सांगतो की खरंच तुम्ही असं ना दर आठवड्यात एक माणूस माझा फोडत का? कारण बिनकामाची माणसं तर तुम्ही घ्या, पण त्यांना घेतल्यानंतर थोडंसे शिथिलता आलेले माझे शिवसैनिक ताजेतवानं पेटून उठतात। त्याच्यामुळे हे काम धन्यवाद देतो, तुम्ही असं जे काम करता त्याच्यामुळे शिवसेना ही अधिक जोरामध्ये उभी राहते। त्याच्यामुळे जे गेले त्यांना त्यांचं सुख लग लाभो, माझं सुख हे तुमच्यामध्ये, तुमच्या साथी सोबतीमध्ये। पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे। सभा घेणं हे उद्धव ठाकरेंचं काम असून त्यांनी सभा घेतलीच पाहिजे असं म्हणत उद्धव ठाकरेंच्या ठाण्याच्या सभेवरून गुलाबराव पाटलांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय। काहींना अनुभव आल्याने ते शिंदे गटात प्रवेश घेत आहेत। महापालिकेची निवडणूक जवळ आल्यास शिंदे गटात प्रवेशांची संख्या वाढणार असल्याचा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला। सभा घेणं त्यांचं काम आहे, घेतलीच पाहिजे। हो, मुंबईचे जे माजी नगरसेवक ठाकरे गटातले मंगेश सातलकर त्यांनी शिंदे गटात प्रवेश केलेला आहे। त्यांनी पण ठाकरे विषयीची कटकट बोलून दाखवली की 32 वर्ष मी काम केलं, माझ्याकडे दुर्लक्ष झालं असं। आता प्रत्येकाला काही गोष्टींच्या बाबतीमध्ये ज्या ज्या अनुभव आलेले आहेत त्या आधारावर हे प्रवेश होत आहेत आणि मला तरी असं वाटतं की जसजसं महानगरपालिका जवळ येईल तसतसं आणखी जास्त प्रवेशांची संख्या वाढणार आहे।
अलाहाबाद उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी निवड झाली आहे. आज राजभवनातील दरबार हॉल इथे त्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधी सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. आणि आता एक धक्कादायक बातमी आहे. ठाण्यातून ड्रंक अँड ड्राईव्हचा गुन्हा दाखल झाल्यानं तसंच प्रकरण न्यायालयात गेल्याच्या वैफल्यातून मनीष उतेकर या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. वागळे इस्टेट परिसरात राहणाऱ्या मनीष उतेकर या तरुणाने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये काही वाहतूक पोलिसांचा उल्लेख केल्याचं समोर आलंय. आणि या प्रकरणी अद्याप कुठलाही गुन्हा दाखल झालेला नसून पुढील तपास पोलीस करतायत. गटारी अमावस्येच्या दिवशी ड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवाई दरम्यान मनीष आणि त्याचे इतर 2 मित्र सापडले होते. आज मी माझा लहान भाऊ गमावला आहे. आज आम्ही ज्या परिसरात राहतो तिथल्या प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला माझी विनंती असेल यांच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे. तसेच महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब असे ते अनाथांचा नाथ एकनाथ असे नावाजलेले आहेत. आज एका गरीब घराण्यातल्या पीडित मुलाची एक तुम्हाला विनंती आहे की यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. एवढंच बोलेन आणि थांबेन. ड्रायव्हिंगचे केसेस हे नॉन कंपाऊंडेबल केसेस असतात. ह्याचा अर्थ हे आहे की ह्या तुम्हाला कोर्टालाच पाठवावे लागतात, कारण हे एक सिरियस ऑफेन्स आहे. दारू पिऊन गाडी चालवणे हे अतिशय सिरियस ऑफेन्स आहे, कारण तो स्वतः आणि इतर लोकांचा सुद्धा जीव धोक्यात टाकतो. त्यामुळे ते कोर्टालाच पाठवावे लागतात. जसं ह्या व्हायरल व्हिडिओमध्ये मला जे दिसते ते सांगत होते की साहेब आम्हाला इथेच दंड स्वीकारा आणि हे करा, तसं कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला तो अधिकारच नाही आहे. तो कोर्टालाच पाठवावा लागतो आणि कोर्टाच्या माध्यमानेच त्याची जी लॉजिकल एंडिंग त्या केसची होते. त्यामुळे माझ्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी एक लिगल कार्यवाही केलेली. भंडारा जिल्ह्यातील साकोली उपजिल्हा रुग्णालयात एका गर्भवती महिलेचं ऑपरेशन झाल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली. दरम्यान या घटनेनंतर मृत महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालयात चांगलाच गोंधळ घातला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. दरम्यान या प्रकरणी साकोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. 10 वाजून 8 मिनिटांनी तिला मुलं झालं आणि 1.5 तासानंतर तिला होश आला. आणि तिचं असं म्हणणं होतं की माझ्या पोटात दुखते आहे. पण तिने आपल्या पतीला सांगितलं. पतीनं ती घटना डॉक्टर असताना जे डॉक्टर होते त्यांना सांगितली, पण त्यांनी कोणतीही ॲक्शन न घेता, कोणती काळजी न घेता महिलेला तसंच ठेवलं. डॉक्टर ने बराबर जांचा नहीं है, उसके लिए डेथ हो गई करके, तो बराबर ट्रीटमेंट नहीं किया, उसके लिए डेथ हो गई. तो उसकी चौकसी तो अभी हमको जैसे मालूम गिरा तो हम आ गए, हमारी पूरी टीम आ गई और अभी उसकी चौकसी कर रहे हैं. और यानी एग्जैक्ट डेथ काय की वजह से हो गई है उसके लिए पोस्टमार्टम करके जो पोस्टमार्टम का अहवाल आएगा और यहाँ की जो चौकसी होगी. छत्रपती संभाजीनगर शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये मायाभाईच्या नावाने लागलेल्या बॅनरची सर्वत्र चर्चा होते. मात्र या बॅनरवर बंदुकीसह असलेल्या छायाचित्रांमुळे मायाभाई पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय. बंदुकीच्या छायाचित्रासह बॅनरबाजी करणं या भाईच्या चांगलंच अंगलट आलंय. या प्रकरणी जवाहर नगर पोलिसांनी स्वयंघोषित भाऊ संतोष थोरात आणि मायाभाई उर्फ प्रशांत सासवडेकर यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना ताब्यात घेतलं. नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर टोमॅटो उत्पादक शेतकरी असून देशभरातून व्यापारी वर्ग नाशिकला टोमॅटो खरेदीसाठी येत असतो. टोमॅटोचं सर्वाधिक उत्पादन हे उन्हाळ्यात घेतलं जातं. मात्र दिवाळीकडे लिलावासाठी येत असलेल्या टोमॅटोला कवडीमोल भावात विक्री होत असते. अशातच गेल्या महिनाभरापासून टोमॅटोला विक्रमी दर मिळू लागला. त्यामुळे बाजारात जवळपास 200 रुपये किलो टोमॅटो दर आहे, तर 20 किलोच्या कॅरेटला 2,000-2,500 रुपयांपर्यंत भाव आहे. हाच दर सध्या साधल्यानं जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची चांदी झाली आहे. सिन्नरच्या अनेक शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न मिळाल्यानं समाधान व्यक्त करण्यात आलं. याच पार्श्वभूमीवर सिन्नरच्या धुळवड गावात जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. म्हणजे टोमॅटोच्या बरोबरीने आपण जर बघायला गेलं तर आल्याला देखील मोठ्या प्रमाणात भाव मिळताना दिसतोय. त्यामुळे आला उत्पादन करणारे शेतकरी देखील मोठ्या प्रमाणात फायद्यात आहेत. की 1 कोटी झाले तर त्यांचे घरं जमिनी पूर्ण परिवार दाखवता आणि सांगता की बाबा यांनी शेतीतून 1 कोटी कमवलं. तर माझ्या गावामध्ये असे कमावणारे खूप आहे.
आणि तेही खूप कष्टातून, या डोंगरदरीतून 1 कोटी रुपये कमवणं इतकं सहजासहजी सोपं नाही. त्यात आम्हाला पाणी नाही, कायमचा पाण्याचा दुष्काळ आहे. शेततळ्यावर आम्ही शेती करून आजही आमच्याकडे प्यायला पाणी नाही आहे. तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतीचं उत्पादन किंवा टोमॅटोचं उत्पादन आम्ही आज मार्केटमध्ये आणतोय, म्हणजे याच्या मागे आमच्या शेतकऱ्यांचं खूप मोठं कष्ट आहे. अत्यानंद आमचे सरपंच अधिकृत राधारी कारभारी सांगळे यांच्या त्याच्यामधून त्यांना आनंद झाला बा. आमच्या गावकऱ्यांचं अभिनंदन करावा, फेटाबांधून त्यांचा सत्कार करावा, पण आमच्या काही गावकऱ्यांना ते पटलं नाही. त्यामुळे आम्ही तो तातडीनं तो बॅनर काढून बाजूला ठेवला. पुढे बोलूयात. माजिवडा ते वडपे दरम्यान वाहतूक कोंडीवर 8 दिवसात उपाययोजना करा असे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिलेत. माजिवडा ते वडपे दरम्यान वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा देण्यासाठी 8 दिवसात संपूर्ण रस्त्यावरील खड्डे भरा. त्याचबरोबर सकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत जड अवजड वाहनांना या मार्गावर बंदी घालावी असंही पाटील यांनी म्हटलंय. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठक घेतली. या बैठकीत विविध उपाययोजना करण्याचा निर्णय झालेला आहे. सलग 13 दिवसांपासून वसईमधील गाजगाव ते सनसिटी रस्ता हा पाण्याखाली गेला आणि हा मुख्य रस्ता पाण्याखाली गेला असल्यानं इथल्या स्थानिक गावांमधील तरुणांनी प्रशासनाच्या विरोधात आज आगळं वेगळं आंदोलन केलं. गाजगावातील आम्ही गाजकर या संघटनेच्या तरुणांनी रस्त्यावर पाण्यात बसून ठिय्या आंदोलन केलं आणि यावेळी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. हा जो सनसिटी रस्ता आहे, हा जो भरलेला पाणी आहे, इथून आम्हाला काहीतरी जमलेले सगळे हे स्थानिक भूमिपुत्र आहोत आणि कुठेतरी आमचा अधिकार दाबवला जातो आहे. पाठी पाहाल तर जागेचा भरणा होत आहे. जे नॅचरल कलवट होते, ज्याचा निचरा करणारी जागा ज्या होत्या त्यांना ह्या लोकांनी बिल्डिंगे बांधून तो जो निचरा करायचा मार्ग पूर्णपणे बंद केला. कुठेतरी निसर्गाच्या विरुद्ध आपण जात आहोत आणि ह्याचा परिणाम गावातील स्थानिक लोक आणि हा समाज भोगत आहे. ह्या विरुद्ध आम्ही सगळे एकत्र येऊन काळे टी शर्ट घालून काळा रंग दाखवून मूकपणे कोणालाही त्रास न देता एक जाहीर निषेध करत आहोत. हेच आमचं आजचं आंदोलन आहे. राज्यात अजूनही अनेक वाड्या वस्त्यांचा विकास झालेला नाही. या वाड्या अजूनही विकासापासून कोसो दूर आहेत. अहमदनगरच्या म्हसोबा वस्ती ते सुकळी रस्त्याची दुरावस्था झाली, त्यामुळे विद्यार्थ्यांना रस्त्यावरील चिखल तुडवत जावं लागतंय. गावकरी शाळकरी मुलांसाठी रस्ता नसल्यानं ग्रामस्थ आक्रमक झालेत. कुठे हरवले आमदार खासदार, आमची शाळकरी मुले चिखलाने बेजार असा संतापजनक सवाल करत ग्रामस्थांनी रोष व्यक्त केलाय. पावसाचा जोर वाढल्यानं नदी नाल्यांना पूर लोक हाऊस म्हणून पुराचं पाणी पाहण्यासाठी नदीकाठी अथवा पुलावर जातात, पण किरकोळ चूक जीवघेणी ठरू शकते. लक्षात घ्या ही बातमी. शिराळ्यातील एकाला पुराचं पाणी पाहणं चांगलंच अंगलट आलं होतं. सांगली जिल्ह्याच्या शिराळा तालुक्यातील मांगले गावच्या रहिवाशांनी वारणा नदीकाठी एकच गर्दी केली होती. सगळ्यांच्या नजरा नदीपात्रातील झाडाकडे लागल्या होत्या, कारण एक व्यक्ती पुराच्या पाण्यात नदीपात्रातील त्या झाडावर अडकून पडला होता. चहूबाजूनं पुरानं वेढा घातल्यामुळे त्याला खाली उतरणं कठीण झालं होतं. पण तो त्या झाडावर पोहोचला कसा असा प्रश्न इथं असलेल्या प्रत्येकाला पडला होता. कुणी काय तर कुणी काय, प्रत्येक जण आपापल्या परीनं तर्क लावत होता. त्यानं पुरात उडी घेतल्याची अफवा गावात पसरली होती. त्यामुळं हा नेमका काय प्रकार आहे हे जाणून घेण्यासाठी अख्खं गाव नदीकाठी लोटला होता. दरम्यान बजरंग खामकर असं त्या व्यक्तीचं नाव असल्याचं उघड झालं. गावकऱ्यांना त्याच्याविषयी माहिती मिळाल्यानंतर एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आलं. एनडीआरएफच्या पथकाला पाहून त्याचा जीव भांड्यात पडला. तोल गेला गाडी एक माहिती बर दिल्ली आहे गाडी बर पाणी बघ तू वापरून बर पाणी वाकून बघत असताना तुम्ही पडलाय म्हणजे आत्महत्या वगैरे असं काही कारण नाही ना? म्हणजे काय घरचं वगैरे काय मॅटर काय ठीक आहे. ऐकलं बजरंग खामकर यांनी काय सांगितलं ते. त्याचं झालं असं की बजरंग पूर पाहण्यासाठी नदीवर आला होता, मात्र तोल जाऊन पुराच्या पाण्यात पडला. वाहून जात असताना त्यानं नदीपात्रातील झाडाचा आधार घेतला आणि आपला जीव वाचवला. संपूर्ण रात्र त्यांनी झाडाच्या फांदीवर बसून काढली. अत्यंत व्यवस्थित आहे, सुस्थितीत आपण त्यांना 2 तासापासून धीर दिला होता. टीम पोहोचेपर्यंत त्यांनी हात वगैरे आपला दाखवला होता की आपण सुस्थितीत आहोत. निदर्शन झालं होतं. ती माझ्याबरोबर 5 ते 7 मिनिटांमध्ये त्यांना रेस्क्यू केले. पावसाळ्यामुळं गावागावांमधील नद्यांना पूर आला. लोक हौस म्हणून पूर पाहण्यासाठी नदीकाठी जातात, मात्र यावेळी एखादी चूक जीवावर बेतू शकते. बजरंग खामकर यांच्या बाबतीतही तेच घडलं होतं. त्यामुळे पावसाळ्यात नसतं धाडस करू नका. ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत,
कोल्हापूर. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आता ब्रेक नंतर आपण बघणार आहोत बातमी नाशिकमधून. नाशिकच्या काळाराम मंदिरात आफ्रिकेच्या जंगलातील झाडांच्या सालीपासून तयार केलेली वस्त्र आज रामाला प्रदान करण्यात आली आहेत. आफ्रिकेच्या जंगलातील आदिवासी लोकांनी इथल्या झाडांच्या सालींपासून ही वस्त्र अर्थात वल्कले तयार केली आहेत. प्रभू श्रीरामचंद्र वनवासात असताना झाडांपासून तयार केलेली वस्त्रे वल्कले वापरत होते. त्यामुळे नाशिकचे ग्रामदैवत असलेल्या काळाराम मंदिरात आज आफ्रिकेच्या जंगलातील लाकडांच्या सालीपासून तयार केलेली ही वल्कले देणगी म्हणून आणि नर्मदेच्या पाण्याचा प्रभू रामचंद्र अभिषेक व्हावा यासाठी वल्कले आणि पाणी काळाराम मंदिरात देण्यात आलं. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.